पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी सरनोबतवाडी उतारावर महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वारंवार अपघात होत होते। या ठिकाणी वळण दर्शवणाऱ्या फलकांची दुरावस्था झाली होती। त्या ठिकाणचे सिग्नल बंद अवस्थेत होते। उताराच्या मार्गावर खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत होते। मंगळवारी याच ठिकाणी एका ट्रॅव्हल बसचा अपघात होऊन 6 जण जखमी झाले होते। या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारत त्या ठिकाणची दुरुस्ती करण्याची मागणी केली। त्यानंतर महामार्ग अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्यावर मुरुम टाकत दुरुस्ती केली आणि नवीन फलक तसंच सिग्नल बसवले। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामात अनेक ठिकाणी तीव्र उतार, धोकादायक वळणं आहेत। मात्र या उताराच्या ठिकाणी किंवा वळणाच्या जागेवर सिग्नल लावणं, फलक उभे करणं ही जबाबदारी महामार्गाचे अधिकारी पार पाडत नाहीत। परिणामी उजळाईवाडी सरनोबतवाडी मार्गावर तीव्र उताराच्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत। मंगळवारी सकाळी मुंबईला जाणारी ट्रॅव्हल बस इथल्या उतारावरून घसरली। सुदैवानं बस पलटी झाली नाही, मात्र बसमधील 6 जण जखमी झाले। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना जाब विचारला आणि भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष करण यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांना या कामाची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली। त्यानुसार अधिकाऱ्यांनी मुरुम टाकून रस्ता दुरुस्त केला आणि दिशादर्शक फलक तसंच सिग्नल नवीन बसवणं आणि त्या परिसराची स्वच्छता केली। भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भविष्यातील दुर्घटनांची मालिका कमी होणार असल्यानं नागरिक प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे।